भले भले गार केले गंमत मध्ये हे गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रातलं ट्रेंडिंगचं गाणं आहे. पण हे सांगली जिल्ह्यासाठीच बनवले की काय असं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालावरून वाटायला लागले. सांगली म्हटलं की सहकार, संघर्ष आणि मुरब्बी राजकारण डोळ्यासमोर येतं. पण 2026च्या या जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडलं त्याने केवळ सांगलीच नाही तर राज्याच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू केली. सांगलीकरांनी भल्या भल्यांना गार करणारा निकाल दिलाय. सत्तेचा अहंकार आणि आयारामांची गर्दी मतदारांनी नाकारली आहे. मित्र पक्षांना चिरडून 16 शतप्रतिशतचं स्वप्न बघणाऱ्या भाजपला सांगलीकरांनी जमिनीवर आणलंय. त्यामुळेच आपण या व्हिडिओत सांगलीचा निकाल नेमका काय लागलाय, मातब्बरांना पक्षात घेतल्यानंतर मतदार भाजपसोबत का गेले नाहीत, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि सुहास बाबर हे किंग कसे ठरले आणि आता सांगलीतलं नवसत्ता समीकरण काय आहे ते जरा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. निवडणुकीपूर्वीचं चित्र आठवा. राज्यात महायुतीचं सरकार, सांगलीत भाजपचे ताकदवान नेते आणि जोडीला इतर पक्षातून आलेले दिग्गज. भाजपचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. जत, मिरज, आटपाडी, खानापूर अशा ठिकाणी भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यासमोर अस्तित्वाचं संकट उभं टाकलं होतं. दुसरीकडे महायुतीमध्ये असूनही शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची नाराजी धुमसत होती. भाजपने इनकमीवर भर दिला होता. मदन पाटील गट असो किंवा वैभव पाटील किंवा इतर स्थानिक नेते, सर्वांना भाजपमध्ये प्रवेश देऊन एखादी सत्ता मिळवण्याचे मनसुबे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रचले होते. मात्र मतदारांनी भाजपचे हे मनसुबे अक्षरशः धुळीस मिळवले. एकूण 61 जागांच्या सांगली जिल्हा परिषदेत 31 हा बहुमताचा जादुई आकडा आहे. भाजपने साम दाम दंड भेद नीती वापरत नेत्यांच्या अक्षरशः फौजा उतरवल्या होत्या. पण निकाल लागला तेव्हा भाजपला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या वेळेच्या तुलनेत 11 जागा कमी झाल्या. या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 18 जागा जिंकून आपणच जिल्ह्याचे मूळ कारभारी असल्याचं सिद्ध केलं. काँग्रेसने 11 जागा मिळवत आपली ताकद कायम ठेवली आणि सर्वात धक्कादायक कामगिरी केली ती शिंदे गटाच्या शिवसेनेने. त्यांनी 7 जागा जिंकल्या आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला याचं उत्तर 3 नावामध्ये दडलंय. जयंत पाटील, विश्वजित कदम आणि सुहास बाबर या तिघांनी आपापल्या बालेकिल्ल्यात भाजपला गंमतमध्ये असा काही धोबी पछाड दिला की भाजपच्या दिग्गजांना सत्ता कशी गेली याचा थांगपत्ताही लागला नाही. वाळवा आणि शिराळा तालुक्यात जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपली पकड सिद्ध केली. वाळव्यातील 8 पैकी 7 जागा जिंकून त्यांनी विरोधकांना नामोहरम केलं. इतकंच नाही तर चिकडी सारख्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करून निवडून आणलं. जयंत पाटलांनी महाविवाला एकत्र आणत निवडणूक लढवली होती. पलूस कडेगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला. इथे भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख या 2 दिग्गजांचं मनोमिलन झालं. देशमुख बंधू आता एक झाले नाही. आता कदमांचा काही निभाव लागणार नाही अशा चर्चा सुरू होत्या. पण विश्वजित कदम यांनी या चर्चांना निकालातून उत्तर दिलं. पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात त्यांनी क्लीन स्वीप निकाल दिला. 8 पैकी 8 जागा जिंकून त्यांनी भाजपला खातंही उघडू दिलं नाही. अगदी आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांच्या गटाचा भाजप प्रवेशही कदमांच्या झंझावातासमोर टिकला नाही. महायुतीचा धर्म बाजूला ठेवून खानापूर आणि आटपाडीमध्ये स्थानिक राजकारण इरेला पेटलं होतं. दिवंगत अनिल बाबर यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या वैभव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांना जोरदार धक्का दिला. खानापूर आणि आटपाडीत बाबर यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करत 7 जागा खिशात घातल्या. आटपाडीत पडळकरांच्या वर्चस्वाला धक्का देत त्यांनी भाजपची कोंडी केली. महायुती असूनही त्यांनी भाजपच्या उमेदवारांना पाडत आपली ताकद दाखवून दिली. इथे काँग्रेसनेही बाबर यांनाच ताकद देण्याची भूमिका घेतली. त्या रणनीतीला यशही आलं. बाबर हे मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने वादात सापडले होते. भाजपच्या राज्यभरातील नेत्यांनी बाबर यांना पहिलीच आमदारकी शेवटची ठरू नये असा इशाराही दिला होता. पण बाबर यांच्या आक्रमक रणनीतीलाच मतदारांनी साथ दिल्याचं निकालातून सिद्ध झालं. भाजपसाठी थोडेफार समाधानकारक चित्र फक्त मिरज आणि जत तालुक्यात दिसलं. माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या मिरज तालुक्यात भाजपने 6 जागा जिंकल्या तर जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी जोर लावत 8 जागा जिंकल्या. मात्र हे यश भाजपला बहुमताच्या जवळ नेण्यास पुरेसं ठरलं नाही. या उलट मिरजेत पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांची ताकद मिळालेली असतानाही भाजपला 11 पैकी केवळ 6 गटांमध्येच यश मिळाले. त्यामुळे भाजपच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या 2 तालुक्यांमध्येच भाजपला मिळालेल्या 16 पैकी 14 जागा म्हणजेच अख्ख्या जिल्ह्यात भाजपला सपाटून मार खावा लागलाय. विशेष म्हणजे भाजपने गेल्या 2-1 वर्षामध्ये मातब्बर विरोधकांना पक्षात घेतलं होतं. विरोधकांना साधे उमेदवारही देता येणार नाहीत अशी अवस्था करून ठेवली ते. पण याच मातब्बराच्या मोळीला मतदारांनी नाकारलं. मातब्बर भाजपमध्ये पण मतदार मात्र भाजप विरोधात असंच काहीसं चित्र या निकालातून समोर आलं.
महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी 2 जागा कमी पडल्या होत्या, पण भाजपने शिंदे गटाला सोबत न घेता ऐनवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं होतं. जिल्हा परिषदेत तर शिंदे गटाशिवाय सत्ताच येऊ शकत नाही अशी स्थिती असल्याने चंद्रकांत पाटील यांनीच महायुती सत्ता येईल अशी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की आम्ही सर्वात मोठा गट नसलो तरी नैसर्गिक मित्रपक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट आमच्या सोबत आहेत, त्यामुळे सत्ता आमचीच येईल. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी या निकालानंतर भाजपला दिलेला इशारा अत्यंत मार्मिक आहे. शिंदे गट महापालिकेतील वचपा काढण्याच्या तयारीत आहे. एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही या म्हणीचा उल्लेख करत देसाई म्हणाले की राजकारणात दिवस बदलत असतात. तुमची वेळ होती तेव्हा तुम्ही आम्हाला डावललं, आता आमची वेळ आहे. आता या 61 जागांचं जरा गणित पाहूयात. बहुमतासाठी 31 आकडा हवाय. महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट 18 जागा, काँग्रेस 11 आणि उद्धव ठाकरे गट 1 जागा अशा 30 जागा आहेत. महायुती भाजप 16 जागा, शिंदे गट 7 जागा, अजित पवार गट 6 जागा, जनसुराज्य गट 1 जागा आणि रयत क्रांती गट 1 जागा अशा 31 जागा आहेत. कागदावर महायुतीकडे 31चा आकडा दिसत असला तरी सांगलीतलं राजकारण इतकं सरळ नाही. गेल्या 2-1 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. मतभेदांचं रूपांतर मनभेदामध्ये झालंय. अजित पवार गटांचे 6 सदस्य आहेत, पण त्यातील अनेक सदस्य हे स्थानिक नेते संजय काका पाटील, विलासराव जगताप यांचे समर्थक आहेत. अजित पवार गटातील काही सदस्य हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे. संजय काका हे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत. दुसरीकडे सुहास बाबर यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकली. आता ते सत्तेसाठी पुन्हा भाजपसोबत जाणार का, की स्थानिक पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जुळून घेणार? शंभूराज देसाईंचं वक्तव्य पाहता ते भाजपला सहजासहजी पाठिंबा देणार नाहीत हे मात्र नक्की. सध्याचं चित्र त्रिशंकू आहे. महाविकास आघाडीकडे 30 जागा पक्क्या आहेत, त्यांना सत्तेसाठी फक्त 1 जागांची गरज आहे. दुसरीकडे महायुतीकडे 31 जागा असल्या तरी त्यातील 13 जागा शिंदे गट आणि अजित पवार गट, त्यातील 13 जागा या किंगमेकर आहेत. जयंत पाटील यांनी आपली जादू चालवली आणि अजित पवार गटातील किंवा शिंदे गटातील 1-2 सदस्यांना फोडण्यात किंवा तटस्थ ठेवण्यात यश मिळवलं तर सांगलीत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकतो. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात समेट झाला तरच सुहास बाबर गट आणि अजित पवार गट भाजपला पाठिंबा देतील. पण एक गोष्ट नक्की, या निवडणुकीत सांगलीकरांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसला आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जोरदार चपराक लगावली आहे. सांगलीकरांनी सत्ता दिली नसली तरी सत्ता मिळवण्याचं तंत्र भाजपला माहिती आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात सांगलीतलं राजकारण खूप वेगानं बदललेलं बघायला मिळेल. तुम्हाला काय वाटतं? सांगलीकरांनी भाजपला कोल का दिला नसेल? नेते भाजपात पण मतदार भाजप विरोधात, असा निकाल का लागला आणि सत्ता कोणाची येईल ते कमेंट करून नक्की सांगा. तसंच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.